अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये दीप अमावस्येची जी काही पूजाविधी करायची आहे त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. तर बघा, 12 ऑगस्ट 2026ला म्हणजे बुधवारी दीप अमावस्या आहे आणि या दिवशी लोक झाडांची दिव्यांची पूजा करतात. तसेच दान करून पितरांची देखील या दिवशी पूजा केली जाते. तसेच या दिवशी संध्याकाळी सर्व दिवे पुसून घासून स्वच्छ करून त्याची आरास मांडून त्या सर्व दिव्यांची पूजाही केली जाते. तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये या अमावस्येला दिव्यांच्या पूजनाचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे. तर रोज संध्याकाळी देवापुढे पूजा करून दिवा लावून आपण शुभं करोति कल्याणम म्हणण्याची पद्धत ही पूर्वपार चालत आलेली आहे. पण हल्ली लोक हे विसरलेले आहेत आणि अशा लोकांनी किमान या दीप अमावस्येच्या दिवसापासून तरी ही सवय पुन्हा अंगवळणी पडावी असा एक सूचक करणारा हा एक सण म्हणून आता आपल्याला सेलिब्रेट करायचा आहे. तसेच बघा, आषाढी अमावस्याला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे खूप शुभ मानले जाते आणि अशा उत्सव प्रसंगी कणकेचा दिवा करून तो दक्षिण दिशेला लावला जातो. तर हा दिवा दीपपूजा आणि पितरांची पूजा या दोन्हींचा हेतू साध्य करतो. तर दीप अमावस्यानिमित्त सर्व दिव्यांची आपल्या घरात पूजा करून तो जो दिवा आहे तो दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे काय होतं, तर यमसदनी जाणाऱ्या पितरांना प्रकाशाची वाट यामध्ये दाखवली जाते. तसेच किडे मुंग्या रूपाने देवापाशी गोळा होऊन हे जीव हे कण खाऊन तृप्त होतात आणि त्यामुळे काय होतं, तर अन्नदानाचे पुण्य आपल्याला त्यातून प्राप्त होतं. तसेच बघा, काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांची पूजा केली जाते. तसेच कणकेचे उकडलेले दिवे बनवून सुद्धा नैवेद्यही दाखवतात आणि सायंकाळी सर्व दिव्यांची आरती देखील केली जाते. तर आता शास्त्रोक्त पद्धतीने दिव्यांचे पूजन कसे करावे, तर बघा, या दिवशी घरातील सर्व दिवे आहेत ते स्वच्छ करून समई पंती निरंजन हे सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करावे. आपल्या घरामध्ये जेवढेही प्रकारचे दिवे असतील, मग त्या समई असतील, निरंजन असतील, लामण दिवे असतील, गोल प्रकारचे दिवे असतील, पितळेचे दिवे, तांब्याचे दिवे किंवा कसेही जे दिवे असतील तुमच्याकडे ते चांदीचे, त्याचबरोबर नवरात्रीमध्ये लावतो आपण तसे दगडी दिवे, तर सगळ्या दिव्यांना काढायचं आहे, स्वच्छ करायचं आहे. कारण इथून पुढे आता खरी आपल्या सणवारांना सुरुवात होणार आहे आणि दिवे आपल्याला प्रत्येक या पूजा अर्चामध्ये लागणारच आहे. तर मग हे दिवे स्वच्छ करून घ्यायचे, छानपैकी त्यांना घासून काढायचं, धुवायचं, कपड्याने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर देवाऱ्याच्या आसपास कुठेतरी म्हणजे एक समोर जागा असेल तर समोर किंवा साईडला तुम्ही ते दिवे ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर सायंकाळी किंवा सकाळी जिथे आरास तुम्हाला मांडायची आहे ती जागा अगदी स्वच्छ करून पुसून घ्यायची आहे आणि तिथे पाट मांडायचा आहे. त्या पाटावरती एक नवं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्या पाटावर खाली आणि आजूबाजूला रांगोळी काढायची आणि मग त्या पाटावर प्रत्येक दिव्याच्या खाली आपल्याला तांदूळ टाकायचे. तर तांदूळ टाकायचे, परत हळद कुंकू अक्षता परत त्या तांदळावरती अर्पण करायचे आहेत आणि त्याच्यावर दिवा हा आपल्याला ठेवायचा आहे. तुम्ही फुलांच्या पाकळ्यासुद्धा टाकू शकता. दिवा असंच ठेवू नका, दिव्याखाली काहीतरी आपल्याला आसन ठेवायचं आहे आणि मग खाली तांदूळ घेऊन मग त्यावर हळदी कुंकू तांदळावरती ठेवून अक्षता वगैरे जे काय असतील मग त्यावर सगळे आपले दिवे आपल्याला ठेवायचे आहेत. मग या दिव्यामध्ये ज्या वाती आहेत त्या आपल्याला 2 वात करून, एक वात आपण जसं बनवतो 2 लांबवती घेऊन मग एक वात बनवायची, म्हणजे त्याला जोडवात असे आपण म्हणतो. तर या जोडवातीतच आपल्याला ते दिवे म्हणजे वाती बनवायच्या असतात. कारण का माहिती आहे का, जीवा शिवाच्या एकरूपतेचे आणि अद्वैत्याचे हे प्रतीक म्हणून आपण जोडवात लावत असतो आणि जोड सलामत राहावा म्हणजे जोडा सलामत राहावा म्हणूनच आपण अशी जोडवात करून लावतो असं म्हणतात. त्यामागची देखील एक अशी एक म्हण आहे, म्हणजे त्यामागचे एक असे एक कारण आहे की जो दिवा आहे तो व्यवस्थित तेवत राहतो आणि त्यामागचे हे सायंटिफिकसुद्धा एक कारण आहे. तर आता बघा, तेल टाकून सगळ्या दिव्यामध्ये घ्या. तेल हे शक्यतो तिळाचं घ्या. जर तिळाचं तेल नसेल तर मग आपण कोणतेही तेल त्यामध्ये वापरलं तरीही चालेल. मग सगळ्या दिव्यांचं तोंड जे आहे ते शक्यतो तुम्ही पूर्वेकडे येईल असं ठेवा, म्हणजे पश्चिमेकडे आलं उत्तरेकडे आलं तरीही चालेल, पण जमल्यास ते पूर्वेकडे त्याचं तोंड यावं अशा ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे. दक्षिणेला या पूजेमध्ये जे काही दिवे आहेत त्या दिव्यांचं तोंड हे दक्षिणेला येणार नाही याची काळजी मात्र तुम्हाला घ्यायची आहे.
कोणत्याही पूजेची सुरुवात आपण आपल्या गणेशाच्या पूजनानं करतो आणि त्यामुळे आपल्या उजव्या हातात काय करायचे तर 2 विड्याची पानं ठेवायची. त्यावर थोड्याशा अक्षदाने तुमच्या देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला त्यावर ठेवायची असेल तर ती तुम्ही ठेवू शकता, किंवा त्या बदल्यात एक सुपारी स्वरूप गणपती बाप्पा म्हणून देखील ठेवले तरीसुद्धा चालू शकतं. तर आपल्याला सुरुवातीला गणेशाचं पूजन करून घ्यायचं आणि त्यानंतर मग हे जे काही दिवे आहेत हळदी कुंकू लावून घेतलेले, तर या दिव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं, वाती लावून घ्यायच्या आणि ते दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे. त्यानंतर दुर्गा, आघाडा, फूल हे सगळं त्याला अर्पण करा दिव्यांना. त्यानंतर दिव्याला आपल्याला कापसाचं वस्त्र अर्पण करायचं. जमेल तेवढ्या दिव्यांना, एकाला जरी तुम्ही अर्पण केले तरी पण चालेल, पण तुम्हाला जमेल ते ना दिव्यांना ते तुम्ही कापडाचं वस्त्र अर्पण करू शकता. आता बघा, या ठिकाणी आपण दिव्यांची व्यवस्थित पूजा केली, दिव्याला सगळ्या गोष्टी अर्पण केल्या. त्यानंतर आपल्याला धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. वस्त्रमाळ कधीही एक हळदीने आणि एक कुंकुवाने रंगवलेली असते, अशीच वस्त्रमाळ तुम्ही अर्पण करायची असते. आणि दिव्यांची छान आरास सजवायची, दिव्यांची छान अशी पाटावर किंवा चौरंगावर त्याची अशी पूजा करायची. त्यानंतर या दीप अमावस्येला फुलांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर पिवळ्या फुलांना जास्त महत्त्व दिलं जाते. तर त्या दिवशी मी तुम्हाला असं सांगेन की दुर्वांना देखील महत्त्व आहे. आघाड्याची पानंसुद्धा या पूजेमध्ये तुम्ही वापरू शकता आणि पिवळी फुले वापरायची आहेत. तर दुर्वांना वंशवृद्धीचे प्रतीक असं मानलं गेलं आहे. जसे की आपण आपल्या घरातील मुलांना वंशाचा दिवा आणि मुलींना वंशाची पणती असं म्हणतो. तर आता नैवेद्यामध्ये बघा, तुम्हाला दूध आणि साखर किंवा तुम्ही बघा दूध, गूळ किंवा लाह्या, बत्तासे, पेढे, फळे या गोड पदार्थ आपण या गोष्टी तुम्ही अर्पण नैवेद्य म्हणून करू शकता. तर आता नैवेद्याच्या ठिकाणी खाली आपल्याला काय करायचं आहे तर पाण्याचा भरू चौकोन काढायचा आहे. त्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची आहे आणि नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आणि नैवेद्य जो काय आहे तो आपल्याला अर्पण करायचा आहे. आणि हात जोडून शुभम करोती कल्याणम ही जी प्रार्थना आहे ती म्हणावी. आणि आता या पूजेला मनोभावी आपल्याला नमस्कार करायचा आहे. अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला या दिव्यांची पूजा करायची आहे. आता समजा तुम्हाला वात जर पुढे करायची असेल तर तुम्हाला ती वात खडी साखर किंवा गोड एखाद्या पदार्थाने ती पुढे करायची असते. हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आयुष्यातील अंधकार निघून जाऊन प्रकाशाने आयुष्य उजळावे अशी दिव्यासमोर राहून आपल्याला प्रार्थना करायची आहे. अशी दिव्यांची पूजा झाल्यानंतर मग तुम्हाला दिव्यांची आरती आणि दिव्यांची नामावली म्हणायची आहे. तर त्यानंतर आपल्याला संध्याकाळी दक्षिण दिशेला वात करून हा पितरांसाठी दिवा एक लावायचा आहे आणि तो दिवा हा कणकेचा दिवा आपल्याला करायचा आहे. कणकेचा दिवा कसा करायचा असतो तर कणकेच्या आकाराचा दिवा आपल्याला करायचा, तो वाफवून घ्यायचा. अशा प्रकारचे ते कणकेचे दिवे बनवायचे असतात. त्यानंतर कारण बऱ्याच भागामध्ये कणकेचे दिवे बनवण्याची पद्धत आहे. तर कणकेचे दिवे कसे बनवायचे असतात तर ते तुम्ही नुसते गव्हाचं पीठ त्यामध्ये घेतलं तरीही चालेल. परत त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, पण त्यामध्ये अजिबात मीठ टाकायचं नाही आहे आपल्याला. हळद टाकली तरी चालेल. आणि याचे एकमुखी दिवे तुम्हाला बनवून घ्यायचे आहेत. किंवा दुसऱ्या पद्धतीने म्हटलं तर गव्हाचे पीठ घेतलं, त्यामध्ये तुम्ही गुळाचं पाणी टाकून त्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये टाकून एक घट्ट मळून घ्यायचं, आपण जसं गव्हाचं पीठ मळतो तसं, आणि त्याचा एकमुखी दिवा हा बनवला तरीही चालेल. तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही या कणकीचे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे तुम्ही बनवू शकता. एकमुखी दिवे आता हे जे आहेत ते तुम्ही 5, 7, 9, 11 तुम्हाला जमेल तसे याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालायचं आहे. तेलाऐवजी तूप घातलेलं खूपच चांगलं आहे. तर यामध्ये फुलवात लावायची असते, कारण या कणकेच्या दिव्यांनी हे जे सर्व दिवे आपण प्रज्वलित केलेले आहेत तर दिव्यांची पूजा केलेली आहे, तर या पूजेला ओवाळलं जातं. म्हणून या कणकेच्या दिवामध्ये तेलाचा वापर अजिबात करूच नका किंवा लांब वातीचा वापरसुद्धा करू नका. तुपाचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करा. कारण बघा, मनुष्याला म्हणजे मानवाला ह्या तुपाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं आणि देवाला कधी तेलाच्या दिव्याने वळायचं नसतं असं म्हणतात. नेहमी आपल्याला कोणाचं औक्षण करायचं असेल तर मनुष्याला ओवाळण्यासाठी तेलाचा दिवा वापरायचा, पण देवाला ओवाळण्यासाठी कधीही तुम्ही तुपाच्या निरंजनानंच ओवाळायचं असतं. त्यामुळे तेलाच्या दिव्याने देवाला कधीही ओवाळायचं नाही. म्हणून या कणकेच्या दिव्यामध्ये शक्यतो तुपाचे दिवे तुम्हाला लावायचे आहेत आणि त्या कणकेच्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं आहे. कारण आपण अग्निदेवतेचे पूजन करणार आहोत. आणि शेवटी दिव्यांची कहाणी सुद्धा आपल्याला ऐकायची, की दिव्याची कहाणीसुद्धा तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही ती वाचू शकता.
तर मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही एखादी टाकली की दिव्याची कहाणी, तर शॉर्ट व्हिडिओमध्ये दिव्यांची कहाणी ऐकल्याशिवाय आपली दीप अमावस्येची पूजा जी काय आहे ती पूर्ण होणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही ती कहाणी ऐकायची आहे, मोबाईलमध्ये सुद्धा मिळू शकते तुम्हाला. आणि कहाणी ऐकून झाल्यानंतर मग आपली पूजा ही पूर्ण होते. जो काही लाह्यांचा नैवेद्य दाखवलेला आहे तो आपण आपल्या घरातील सर्वजण खाऊ शकता. ही पूजा तुम्ही सकाळी केली असेल, संध्याकाळी केली असेल तर संध्याकाळी दिवे लागण्याची जी वेळ आहे त्यावेळेला परत त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं, तूप टाकायचं, परत दिवे प्रज्वलित करायचे, त्यांना हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा. परत एकदा हे सगळं संध्याकाळी आपल्याला करायचं आहे. दीप अमावस्येला बघा संध्याकाळी शुभंकरोती प्रार्थना म्हणून घरातले जे काही मुलं मुली असतील त्यांचं आपल्याला औक्षणसुद्धा करायचं आहे. जसं आपण वाढदिवसाच्या दिवशी मुलांना पाटावर बसवून त्यांना हळदी कुंकू अक्षता कपाळी लावतो आणि त्यानंतर त्यांना ओवाळतो आणि त्यानंतर काहीतरी गोड पदार्थ त्यांच्या तोंडामध्ये देतो, अशाच प्रकारे आपल्या घरातली मुलं मोठी असतील छोटी असतील तरी पण आपण आपल्या मुलांची त्या दिवशी पूजा करायची आहे. हे सगळं झाल्यानंतर म्हणजे त्यांचं औक्षण करायचं आहे. कारण मुलं किंवा मुली हे वंशाचे दिवे असतात, मुली वंशाच्या पंथी असतात असं म्हटलं जातं आणि मुलं जे काय आहे ते वंशाचे दिवे असतात. म्हणून आपल्या वंशाची वृद्धी होते. तर यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या घरातल्या मुलाबाळांची सुद्धा पूजा करायची आहे. मुलांना ओवाळण्यासाठी या दिवशी कणकेचा एक दिवा तुम्हाला बनवायचा आहे आणि त्यामध्ये तेल व लांब वात टाकून या दिव्याने त्यांना ओवाळायचं असतं. तूप टाकायचं नाही आहे आता, कारण मुलांना ओवाळायचं आहे. त्यामध्ये बघा हे सर्व दिवे पाहून अतिशय प्रसन्न वाटतं. या सगळ्या गोष्टी करताना आपल्याकडून काही चूक झाली असेल तर देवाला पूजा झाल्यानंतर फक्त हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे आणि देवाला असं सांगायचं आहे की हे देवा, माझ्या यथाशक्तीने मी ही साध्या भोळ्या मनाने ही पूजा केलेली आहे. यामध्ये जर काही माझ्याकडून चूक झाली असेल तर मला क्षमा करावी, अशी एक क्षमा प्रार्थना करून आपल्याला प्रत्येक पूजेमध्ये मागायचीच असते. कारण आपण माणूस आहे आणि आपल्याकडून काही चुका होऊ शकतात. मग पूजा झाल्यानंतर आपण संध्याकाळी किंवा सकाळी दिव्यांची जी आरती आहे तर ती आपल्याला म्हणायची आहे आणि या पूजेची उत्तर पूजा म्हणजे सांगता ही दुसऱ्या दिवशी करायची आहे. आपली दुसऱ्या दिवशी अंघोळी झाल्यानंतर सगळी फुलं वगैरे निर्मलामध्ये टाकायची आहेत. जो काही नैवेद्य आहे आपण अर्पण केलेला तो आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो आणि जे दिवे आहेत ते व्यवस्थित परत स्वच्छ करून ज्या त्या जागेला आपण ठेवून द्यायचे आहेत. जे काही कणकेचे दिवे आपण बनवलेले आहेत त्यातील वाती काढून घ्यायच्या आणि ते कणकेचे दिवे जे आहेत ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा तुम्ही गूळ घालून बनवलेले दिवे जर असतील तर ते उकडून वगैरे घेतलेले असतील तर त्यांच्यातल्या वाती काढून घ्यायच्या आणि ते दिवे तुम्ही खाल्ले तरीसुद्धा चालतात. बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणून हे दिवे खाल्ले जातात. तर दिव्यांची पूजा करताना किंवा दीपपूजन झाल्यानंतर शुभम करोती कल्याणम ही प्रार्थना तुम्हाला आवर्जून म्हणायचीच आहे. तर आता आषाढी अमावस्येला 2026चा आपण एक शुभ मुहूर्त कोणत्या वेळेत आहे ते पाहूया. तर अमावस्येची सुरुवात बघा 11 तारखेला रात्री 1:53 सुरू होऊन अमावस्येची समाप्ती ही 12 ऑगस्टला रात्री 11:06 होते. तर यामध्येच ही दीप अमावस्या असणार आहे. तर 12 ऑगस्ट 2026ला आणि त्यामुळे 12 ऑगस्टला तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, तुमच्या सोयीनुसार सगळ्या देवांची पूजा तुम्हाला घरात करायची आहे. तसेच बघा या दिवशी उपवास ठेवल्याने काय होतं तर मृत पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते असं म्हणलं जातं. तर या दिवशी झाड लावून गृहदोष शांत होतो असं सांगितलं जातं. तर या दिवशी केळी, पिंपळ, लिंबू किंवा तुळशीचं रोप लावलं जातं. तसेच महिला आषाढ अमावस्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणासुद्धा करतात. तर गरुड पुराणानुसार जे आषाढ अमावस्येला जे व्रत करतात, पूजा करतात, दान करतात त्यांना सर्व प्रकारचे जे काही दोष आणि पाप जे असतील त्यापासून त्यांना मुक्त केलं जातं. तर बघा या दिवशी काही विशेष उपाय जर तुम्ही केले अमावस्या दिवशी तर तुमची संकटे सगळे दूर होऊ शकतात. तर कोणते उपाय आहेत ते, तर बघा पहिला उपाय आहे तो म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा आणि अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे हे खूप शुभ मानलं जातं. तर दिवा लावताना त्यामध्ये लवंग टाका आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप आवर्जून करायचा आहे. त्यामुळे काय होतं तर तुमच्या पाठीमागे लागलेला जो काही पितृदोष आहे तो दूर होऊ शकतो. तर दुसरा उपाय आहे भगवान शिवाची त्या दिवशी पूजा करा. या दिवशी भगवान शिवाची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते.
शिवलिंगाला बेलपत्र, दूध, लह्या, दहीने अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तिसरं म्हणजे कुत्र्याला पोळी घालायची आहे. अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणे हे खूप शुभ मानलं जातं. या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने सगळे रोग दूर होतात, आजार दूर होतात आणि जीवनातील जे संकटे आहेत ते सुद्धा नाहीसे होऊन आपला पितृदोष देखील कमी होतो. तर चौथा उपाय आहे, माशांना पिठाचे गोळे खायला द्या. तर या दिवशी नदी किंवा तलावातील जे काही मासे आहेत त्यांना पिठाचे गोळे खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते. तर असे केल्यामुळे काय होतं, तर पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि तुमच्या जीवनामध्ये खूप सुख समृद्धी नांदते. तर ही पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, आनंद, समृद्धी ही भरभरून येत असते. वाईट गोष्टी, नकारात्मकता जी काय आहे ती आपल्या आयुष्यातील निघून जाऊन आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे सुख आणि समृद्धी येते आणि आपल्या आयुष्यातला अंधार निघून जातो. तर बघा, ही माहिती मी जो तुम्हाला सांगितली आहे ती तुम्हाला नक्की आवडली असेल. जर खरंच आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.